जर तुम्हाला अशा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पुस्तक वाचायला भेटलं आणि पुस्तक वाचणारे भेटले, तर तुम्ही काय कराल? तिथेच बसाल, की तुम्हाला वापस घरी यायची इच्छा होईल? चला, आज मी तुम्हाला दाखवते माझा रीडर्स रिट्रीट प्रोग्राम ॲट जी.बी. तीर्थन व्हॅली कसा चालू झाला. सुरुवातीला मी पुण्यावरून दिल्लीला फ्लाईटमध्ये आको बाको हा दिव्य प्रकाश दुबे यांचा कथासंग्रह वाचायला घेतला. आणि दिल्लीतली गरमी बघून तर मला असं वाटलं, देवा, उगाच या दिल्लीमध्ये आली मी. किती गरमी आहे, किती गर्दी आहे. पण तत्काळमध्ये मी लगेच जसं तिकीट बुक करतात ना, तसं हे हॉस्टेल शोधलं. आणि काय छान छान सुंदर जागा होती. तिथे ही एवढी मोठी ट्रॅफिक बघून मला असं वाटलं, की बापरे! ट्रॅफिक फक्त पुण्यात नाही आहे, दिल्लीमध्ये सुद्धा भरपूर ट्रॅफिक आहे. आणि काय ते ऊन, काय ते हीट, देवा, देवा, देवा! मला माहीत नाही हे मी का शूट केलं आहे, पण तरी आता केलंच आहे तर बघा. सो ही ट्रॅफिक बघत बघतच मला तुम्हाला आता न्यायचं आहे पुढच्या सेक्शनमध्ये, की जिथं हा इंटरव्हल, हा सेक्शन संपतो आणि चालू होतो गेम सेक्शन. ये! तर इथे गेम खेळता खेळता मला भेटली अंकिता. हाय अंकिता, कशी आहेस तू? ही मराठी मुलगी मला भेटली इथे आणि किती आपलेपणा जाणवला मला. तर या रेस्टॉरंटमध्ये मी तिच्यासोबत गेले आणि तिथं जाऊन आम्ही फार धमाल केली. इथे बाकीचे सुद्धा अनेक लोकं भेटणार होते. त्याआधी संध्याकाळचा डिनर करणं गरजेचं होतं. पण जिथं पुस्तकं वाचणारी लोकं भेटतात तिथे गप्पांना काही कमी नसते, हो ना? तर आम्ही इथे मस्तपैकी जेवण करत करत या पुस्तकांवर भरपूर गप्पा मारल्या आणि ऑफकोर्स रील्स पण शूट केल्या. खूप खूप गोड अनुभव होता. त्यानंतर चालू होतो हा डे 2. तर हा बसचा प्रवास चालू झाला होता रात्रीच दिल्लीमधून जी.बीला जाण्यासाठी. हो, आता तुम्ही म्हणाल जी.बीच का निवडलं? तर सॉरी, ते काय माझ्या हातात नव्हतं बरं का. मला असं वाटलं चला पुस्तकं वाचणारी लोकं भेटत आहेत, ते अतिशय शांत लोकं असतील, पण ह्यांनी लई गोंधळ घातला बरं का. बघा कसे नाचत आहेत ते येड्यासारखे. ऑफकोर्स असं कोणाला म्हणू नये, पण मी सुद्धा अशीच नाचते. तर इथे मला या पुस्तकं वाचणाऱ्या लोकांना बघून असं वाटलं, यार ही काय वाटतात तशी अशी शांत वगैरे नसतात. ही लोकंही फार दंगा करतात, गोंधळ घालतात आणि म्हणजे मनापासून एन्जॉय करतात बरं का. ही DJ नाईट तर आम्ही बसमध्येच भरवली होती. आणि जेव्हा या हॉटेलमध्ये आलो चेक इन करायला, तेव्हा भलेही कितीही ऊन असलं ना, तरी माझे डोळे भरून आले हे निसर्ग सौंदर्य बघताना. खरंच या सुंदर छोट्या-छोट्या क्षणांसाठी तर आपण घराच्या बाहेर पडतो ना. आणि हां, नदीकाठी बसून पुस्तकं वाचण्याचा जो अनुभव होता ना, तो घेण्यासाठी तर मी खूप आतुरलेली होते. या हॉटेलचं लोकेशन तर मला फारच आवडलं. जाईल तिथे आयडियल फोटोज मला भेटत होते. पण मी फक्त फोटोज काढण्यासाठी तिथं आले होते का? नाही. मी तिथलं हे निसर्ग सौंदर्य अनुभवायला आले होते. मी सुद्धा एका नॉव्हेलची नायिका आहे असंच वाटायला लागलं होतं. सगळे टेन्शन्स मागे सोडून स्वतःच्या प्रवासाला निघालेली मुलगी. आणि ही जी मुलगी आहे ना, हिच्यामध्ये सुद्धा मला मीच दिसले. या लोकांनी चेक इन केल्यानंतर आराम केल्यावर लगेच पुस्तकं वाचायला सुरुवात केली. खरंच हा नदीकाठी बसून पुस्तक वाचण्याचा हा जो आनंद आहे ना, तो आमच्यापैकी प्रत्येकाने घेतला आहे. आणि मला असं वाटतं तुम्हाला शक्य असेल ना, तुम्हीसुद्धा अशा ठिकाणी नक्की जा आणि पुस्तकाचं एक पान तरी वाचून या. तो अनुभव तुमच्या आयुष्यात कायम कायम स्मरणात राहील. आणि आता चालू होतं आहे सेकंड डेचा इम्पॉर्टंट इव्हेंट, ओपन माईक. इथे तुम्ही तुमच्या मनातले विचार चारोळ्या किंवा कवितांच्या माध्यमातून सादर करून एक्सपेक्टेड होतं. आणि अनेक है जणांनी इथे या संधीचा फायदा उठवला. और फिर सारे का सारा कैसे हो सकता है। तुझसे मिलकर उदासी जब कम नहीं होती, तेरे बगैर गुजारा कैसे हो सकता है। तुझसे मिलकर उदासी कम नहीं होती, तेरे बगैर गुजारा कैसे हो सकता है। आणि यानंतर अनेकांनी पार्टिसिपेट करून इस शाम की तो रौनक ही बढ़ा दी. वा, मजा आली. आणि आता चालू होतो डे 3, जिथे आम्हाला रघुपूर फोर्टला ट्रेक करायचा होता. पण त्या ट्रेक पॉईंटला पोचण्याआधी अशा खड्डे असणाऱ्या रस्त्यावरतून आम्हाला जावं लागलं, जिथं लई म्हणजे लई धूळ होती. पण हे सगळं निसर्ग सौंदर्य बघितल्यानंतर
तो प्रवास, ते एफर्ट्स वर्थ होते असंच मला वाटलं. या सुंदर सुंदर छान छान डोंगररांगा बघताना असं वाटलं यार आपण कुठल्या कुड्यात राहतो, अशा सुंदर ठिकाणी आपल्याला आयुष्यभर राहता येणार नाही का? आणि तुम्ही हा जो बघताना व्हिडिओ ज्याच्यामध्ये मी ट्रेक करते, तिथे गेल्यानंतर ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती, तरीसुद्धा माझ्या चेहऱ्यावरची स्माईल काही जात नव्हती. कारण मी माझ्या आयुष्यातला खूप मोठा ट्रेक 6 किलोमीटरचा होता आणि एकदम स्टीप होता, तो मी कंप्लीट केला होता याचा हा कॉन्फिडन्स होता. आणि तिथे एवढी शांतता होती, मी काय सांगू तुम्हाला. मला माझ्या ऑक्सिजन घेणाऱ्या प्रोसेसचा ना अनुभव येत होता. आय कुड ॲक्च्युली लिसन टू माय इनर व्हॉईस. मला माझे हार्टबीट्स जाणवत होते. आणि डोंगरांवरची, पर्वतरांगांची ही शांतता बघून ना मला असं वाटलं की निसर्ग खूप महान आहे आणि आपण काय छोट्या-छोट्या प्रॉब्लेम्सपाशी रडत बसतो. ही नीरव शांतता बघून माझ्या मनातले विचार तर शांत झालेच, पण हे जे तुम्ही लोकं बघताय ना, हे माझ्यासाठी काही दिवसांपूर्वी अननोन स्ट्रेंजर्स होते आणि आता त्यांच्यासोबत मी मस्तपैकी तिथे जाऊन वेगवेगळ्या फूड डिशेस ट्राय करत होते. येताना बसमध्ये भरपूर दंगा घातला. ट्रेक कंप्लीट केल्याचा हा आनंद आमच्या पोरींनी डान्स करून सेलिब्रेट केला. यांना बघणंसुद्धा माझ्यासाठी एक आनंदमयीच क्षण होता. असे कसे थिरकत होते, कसे ठुमके मारत होते ना, मला आत्ता हे परत व्हॉईस रेकॉर्ड करताना परत एकदा मी ते एक्सपिरियन्स करत आहे. ट्रेक करून थकलेली लोकं रात्री मर्डर मिस्ट्री सॉल्व करत होती. या ट्रिपचा हा माझा मोस्ट फेवरेट सेक्शन होता, कारण इथे तुम्हाला डोकं लावावं लागत होतं, जे मी घरी सोडून आले होते. आणि आता चालू होतो डे 4, जिथे तुम्हाला आवडीच्या पुस्तकांवर डिस्कशन करायचं होतं. तर मी द पॅलेस ऑफ इल्युजन या बुक डिस्कशनच्या पॅनलमध्ये सहभागी होते. तिथे बऱ्याचदा डिस्कशन द्रौपदीवर कमी आणि महाभारतावरच जास्त चाललं होतं. त्यानंतर या नेक्स्ट पॅनलमध्ये द 40 रूल्स ऑफ लव्ह या पुस्तकावर गप्पा चालू होत्या आणि या पॅनलमध्ये तर बापरे, पुस्तकावर बोलतायत की पर्सनल गप्पा मारतायत तेच कळत नाही आहे. हे असे छोटे छोटे पॅनल्स तुम्ही बघत असाल तर पुस्तकांवर बोलणंच एक्सपेक्टेड होतं, पण मध्ये मध्ये काही ठिकाणी जरा भांडणंसुद्धा होत होती, जी तुम्हाला इथे दिसत नसतील. पण नंतर आता आपण जाऊया बुक पेंटिंग सेशनमध्ये. सगळेजण हे असे रंग खडू, तेल खडू घेऊन आले होते आणि इथे तुम्हाला बुक मार्क्स पेंट करायचे होते, एकमेकांना ते गिफ्ट द्यायचे होते, म्हणजे कला कुसरच करायची होती. आणि पुस्तकं वाचणारी लोक याच्यात पण पटाईत असतात हे जरा ऑब्व्हियसच आहे बरं का. इथे आम्हाला परत एकदा लहान बालवाडीच्या सेक्शनमध्ये गेल्यासारखं दुपारी रंगरंगोटी करून झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो कॅफे हॉपिंगसाठी. जर तुम्हाला माहीत नसेल तर मला सांगायला आवडेल की जीभी हे ठिकाण कॅफेजसाठी खूपच फेमस आहे. जिथं मी हे बघाल तुम्ही की मी इथं लोकांना मी एक्सप्लेन करत होते ॲक्च्युली की मला रील शूट करायची आहे आणि तुम्ही जरा नॅचरली ॲक्ट करा. आणि हा व्हिडिओ शूट करताना मी त्यांना ॲक्च्युली पुस्तकावर सांगते अशा प्रकारचं व्हिज्युअल मला दाखवायचं होतं. देवा, काय ते ॲक्टिंग स्किल्स, काय ते डिस्कशन्स. दुपारीच पुस्तक डिस्कस करून आलो होतो आणि इथं आम्ही पुस्तक डिस्कस करण्याची ॲक्टिंग करतोय. हाऊ प्रो आय ॲम. आणि या तिघींनीसुद्धा माझ्या छोट्याशा ॲक्टिंग सेशनमध्ये मला साथ दिली. थँक्यू सो मच पोरींनो, तुमच्यामुळं माझा व्हिडिओ चांगला झाला आहे. त्यानंतर चालू होतो डे 5, जिथे आम्हाला गिफ्ट्स मिळणार होते आणि चेकआउट करायचं होतं. त्याआधी आम्हाला आधीच सांगितलं होतं की तुम्हाला एकमेकांसाठी पुस्तकं भेट म्हणून आणायची आहेत. तर आम्ही एकमेकांचे ब्लाइंड बुक डेट्स होतो. आणि इथे मी सगळ्यांना बाय म्हणण्यात इतकी बिझी होते की मी व्हिडिओ शूट करायला विसरले. कारण इथून घरी जाताना मी अनेक नवीन नवीन छान छान मेमरीज घेऊन जात होते. माझ्यासाठी हा काइंड ऑफ सोलो ट्रिपचा एक्सपिरियन्स इतका मस्त होता की इथे मी नवीन फ्रेंड्स कमवले, नवीन पुस्तकांचे रिकमेंडेशन्स मला भेटले, कॉन्टेंट भेटला आणि सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे इथं मी स्वतःला नव्याने पूर्ण 5 दिवस मी या स्ट्रेंजर्स लोकांसोबत घालवलेले आहेत. पण आता ते सगळेजण माझे खूप चांगले मित्र आणि मैत्रिणी बनलेले आहेत. आयुष्यातला हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता की जिथं मी फॅमिली आणि फ्रेंड्सना सोडून फक्त आणि फक्त पुस्तकं वाचणाऱ्या लोकांसोबत गेले होते. तिथे जाऊन मला असं लक्षात आलं की आयुष्य खूप सुंदर आहे, आयुष्य खूप मोठं आहे, ते मनापासून जगलं पाहिजे आणि प्रत्येक क्षण आपण मनापासून अनुभवला पाहिजे. ही ट्रिप ज्यांनी अरेंज केली होती, द बुक हॉलिक्स, यांना तुम्ही इंस्टाग्रामवर फॉलो करा. आणि थँक्यू सो मच की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.